गुड मॉर्निंग. मागच्या प्रकरणात आपण प्लेटोची न्यायाची संकल्पना आणि प्लेटोची आदर्श राज्याची संकल्पना या दोन संकल्पना समजून घेतल्या. आज आपण प्लेटोचा तत्वज्ञानी राजा ही संकल्पना समजून घेणार आहोत. आता प्लेटोनी ज्या तत्वज्ञानी राज्याची संकल्पना मांडली, ह्या तत्वज्ञानी राज्याची संकल्पना मांडण्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती त्याचा आपण थोडक्यात माहिती पाहू. आता प्लेटो ज्या नगरराज्यामध्ये राहत होता, त्या ग्रीकच्या नगरराज्यामध्ये काही नगरराज्यामध्ये लोकशाही होती, काही नगरराज्यामध्ये कुलीन तंत्र आणि धनिक तंत्र होती, म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही होती, आणि काही नगरराज्यामध्ये हुकुमशाही होती. म्हणजे त्या नगरराज्यातील सर्व बहुतांश जे शासनकर्ते होते, हे शासनकर्ते आपल्या राज्याकडे लक्ष न देता आपल्या वैयक्तिक हिताकडे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायचे, आणि त्यामुळे पूर्ण लोकशाहीचे जे मूल्य होते किंवा त्या नगरराज्याचे जे काही तत्व आणि मूल्य होते, ह्या तत्वाचा आणि मूल्याचा पूर्ण ऱ्हास झाला होता आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निर्माण झाला होता. त्यामुळे प्लेटोनी इथून मार्ग काढण्यासाठी एक आदर्श राज्याची संकल्पना मांडली. कारण त्या कालखंडात ग्रीकच्या अथेन्स नगरराज्यामध्ये लोकशाही होती, आणि लोकशाही असूनही त्या लोकशाहीच्या मूल्याचा ऱ्हास झाला होता. कारण अथेन्समध्ये जो सॉक्रेटिस होता, हा बुद्धिमान आणि विवेकाने विचार करणारा होता, आणि बुद्धिमान म्हणजे अशा सॉक्रेटिस सारख्या बुद्धिमान व्यक्तीला त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरून तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी त्याला स्वतःच्या हाताने विषाच्या प्याला पिण्याची शिक्षा दिली, आणि अशा पद्धतीनं एका बुद्धिमान म्हणजे लोकशाही सारख्या नगरराज्यात एका बुद्धिमान व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि त्यामुळे या नगरराज्यामध्ये लोकशाहीच्या मूल्याचा ऱ्हास झाला असं आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्लेटोनी विचलित होऊन अस्वस्थ झाला ह्या घटनेमुळे, आणि अस्वस्थ झाल्यामुळे त्यांनी या नगरराज्यातील दोष दूर सारून एक वेगळ्या आदर्श राज्याची संकल्पना मांडली. आणि ही आदर्श राज्याची संकल्पना ज्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला साकार करायची होती, म्हणजे ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ही आदर्श राज्याची संकल्पना त्याला अस्तित्वात आणायची होती, त्या आदर्श राज्याचे सूत्र त्यांनी एका तत्वज्ञानी राजाकडे दिली, आणि हा तत्वज्ञानी राजाच्या माध्यमातून प्लेटोला आदर्श राज्याची संकल्पना अस्तित्वात आणायची होती. आता तर प्लेटोनी ज्या आदर्श राज्याची संकल्पना ज्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला साकार करायची होती, तो व्यक्ती होता तत्वज्ञानी राजा. आता हा तत्वज्ञानी राजा कसा असायला पाहिजे, तर हा तत्वज्ञानी राजा बुद्धिमान असायला पाहिजे, विवेकाने विचार करणारा असायला पाहिजे, प्रजाहित दक्ष असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, आणि निस्वार्थी असायला पाहिजे. आणि जो व्यक्ती निस्वार्थ, बुद्धिमान राहील, विवेकाने विचार करणार राहील, तोच व्यक्ती आदर्श राज्य म्हणजे आदर्श राज्य हा अस्तित्वात आणू शकतो. म्हणून अशा बुद्धिमानी व्यक्तीकडे प्लेटोनी आदर्श राज्याचे सूत्र सोपवले. हा तत्वज्ञानी राजा कायद्यापेक्षा श्रेष्ठ असून न्यायप्रिय असतो. कारण ज्या आदर्श राज्याचे सूत्र तत्वज्ञानी राजाकडे असल्यामुळे त्या राज्यामध्ये कुठल्या प्रकारचे संघर्ष होत नाही, कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही, आणि ते विवेकाचे राज्य असते, सद्गुणावर आधारित राज्य असते, आणि न्यायावर आधारित राज्य असते. तर या तत्वज्ञानी राजामध्ये कोणते कोणते गुण असायला पाहिजे ते गुण प्लेटोने सांगितले आहे. तो तत्वज्ञानी राजा विवेकशील, बुद्धिमान, सद्गुणी आणि चारित्र्यवान आणि उत्तम स्वभावाचा असायला पाहिजे. तो राजा अंतर्ज्ञानी आणि विशाल हृदयाचा असायला पाहिजे. त्या नगरराज्यातील सर्व प्रजा ते आपली मुलं आहेत, अशा प्रकारचा विशाल म्हणजे मोठ्या हृदयाचा, मोठ्या मनाचा हा राजा असायला पाहिजे. तो इंद्रियजन्य वासना आणि ज्या तीव्र इच्छात अशा स्वार्थी बुद्धीवर विजय मिळवणारा तो राजा असायला पाहिजे. तो सत्यशोधक आणि सत्याचा पाठपुरावा करणारा राजा असायला पाहिजे. त्याला मृत्यूचे कुठले भय असू नये असा हा राजा असायला पाहिजे. असे तत्वज्ञानी राजाचे गुण प्लेटोने सांगितले आहेत.
आता हा तत्वज्ञानी राजा विवेकाने विचार करणारा राजा, बुद्धिमान राजा, हा बुद्धिमान राजा निर्माण कसा होईल, तर त्यासाठी प्लेटोने एक शिक्षणाची व्यवस्था सांगितली. या शिक्षणाच्या माध्यमातून तत्वज्ञानी राजे निर्माण होतील, म्हणजे शासनकर्ते निर्माण होईल असा प्लेटो म्हणतो. तर या शिक्षणासाठी त्यांनी एक प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे 2 टप्पे सांगितले. प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी, नैतिक मूल्याची जपणूक करण्यासाठी, नैतिक मूल्यावर आधारित कथा, धार्मिक शिक्षण या मुलांना दिले जावं. आणि हे शिक्षण वयाच्या 0 ते 20 वर्षापर्यंत हे शिक्षण प्राथमिक शिक्षण दिलं जावं. आणि सर्व वर्गांना प्राथमिक शिक्षण दिल्यानंतर त्या वर्गाची एक सार्वजनिक परीक्षा घेण्यात येईल, आणि सार्वजनिक परीक्षा घेतल्यानंतर त्या परीक्षेमध्ये जो वर्ग नापास होईल त्या वर्गाचा समावेश उत्पादक वर्गामध्ये केला जाईल, आणि जे वर्ग पास होतील त्या वर्गाला उच्च शिक्षण दिलं जाईल. आता या उच्च शिक्षणाचे त्यांनी प्लेटोने 2 टप्पे सांगितले. 1 ते 20 वयोगटापर्यंत आणि 30 ते 40 आणि 40 ते 50 पर्यंत या गटामध्ये त्यांनी उच्च शिक्षण सांगितलं. या शिक्षणामध्ये तर्क शिक्षण, भूमिती, गणित आणि संगीत आणि बौद्धिक शिक्षण अशा शिक्षणाला प्लेटोने महत्त्व दिलं. आणि हे शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे गणिताचं शिक्षण, भूमितीचं शिक्षण, तर्कशास्त्राचं शिक्षण आणि सैनिकी शिक्षण असं सैनिक शिक्षण दिल्यानंतर या वर्गांना परत एक सार्वजनिक परीक्षा घेतली जाईल. आणि या सार्वजनिक परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेत जो वर्ग नापास होईल त्या वर्गाचा समावेश सैनिक वर्गामध्ये केला जाईल. आणि सैनिक वर्गामध्ये केल्यानंतर पुढचा जो वर्ग म्हणजे जो वर्ग नापास होईल, म्हणजे या वर्गांना शिक्षण दिल्यानंतर या वर्गाची सार्वजनिक परीक्षा घेतली जाईल. सार्वजनिक परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेमध्ये जो वर्ग नापास होईल त्या वर्गाचा समावेश शिक्षण म्हणजे आपल्या सैनिक वर्गामध्ये केला जाईल, आणि जो वर्ग पास होईल त्या वर्गाचा समावेश पुढच्या वर्गामध्ये केला जाईल. जो वर्ग पास होतो त्या वर्गांना परत उच्च शिक्षण दिलं जाईल. त्यांना भूमिती म्हणा, तर्क शिक्षण म्हणा, गणित म्हणा, संगीत म्हणा, अशा खगोलशास्त्राचं शिक्षण म्हणा, अशा प्रकारचं शिक्षण दिल्यानंतर परत त्याला नंतर 40 ते 50 वयापर्यंत ह्या वर्गांना शिक्षण हे घेतच राहायचं आहे. आणि अशा पद्धतीने तत्वज्ञानी शासकाची निर्मिती होईल अशी शिक्षणाची व्यवस्था प्लेटोने सांगितली आहे. असा हा प्लेटोने आता तत्वज्ञानी शासक कसा निर्माण करायचा त्यासाठी प्लेटोने मग प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण हे 2 टप्पे सांगितले आहेत. आणि असा शिक्षण घेतल्यानंतर हे तत्वज्ञानी शासक निर्माण होतील. आता ज्या तत्वज्ञानी शासकाची संकल्पना प्लेटोने मांडली आहे हे प्लेटोच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली आणि आदर्श संकल्पना असली तरी सुद्धा या प्लेटोच्या तत्वज्ञानी राजाच्या संकल्पना मोठ्या प्रमाणात काही विचारवंतांनी टीका केली आहे. त्या टीकेचं विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करू. आता प्लेटोने ज्या तत्वज्ञानी राजाचे समर्थन केलं आहे किंवा संकल्पना मांडली आहे, तर पहिली जी टीका आहे त्याच्यावर एक निरंकुश राजेशाहीचे समर्थन. कारण प्लेटोने ज्या तत्वज्ञानी राजाची संकल्पना मांडली ह्या तत्वज्ञानी राजाकडे आदर्श राज्याचे सूत्र सोपवलेले आहेत. आणि ह्या तत्वज्ञानी राजाकडे आदर्श राज्याचे सूत्र सोपवल्यामुळे या तत्वज्ञानी राजावर कुठल्या प्रकारचे बंधन नाही आहेत. आणि म्हणजे या तत्वज्ञानी राजावर कुठल्या प्रकारचं कायद्याचं बंधन नाही आणि कुठल्या प्रकारचं संविधानाचं सुद्धा बंधन नाही. त्यामुळे हा राजा निरंकुश होऊ शकते, कारण त्याच्यावर कुठल्या प्रकारचा अंकुश राहणार नाही, कुठल्या प्रकारचं नियंत्रण राहणार नाहीत. असे राजे हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारा राजा होऊ शकते. म्हणजे म्हणजे एक प्रकारचा अशी संकल्पना ही हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी संकल्पना असू शकते. अशा प्रकारची टीका प्लेटोच्या तत्वज्ञानी राजाच्या संकल्पनेवर अनेक व्यक्तींनी केली आहे. प्लेटोच्या तत्वज्ञानी राजाच्या संकल्पनावर दुसरी जे टीका आहे हे आहे कायद्याचे अवमूल्यन. कारण आदर्श राज्याची सूत्र प्लेटोने ज्या तत्वज्ञानी राजाकडे सोपवलेली आहेत, हा तत्वज्ञानी राजा बुद्धिमान असल्यामुळे, विवेकाने विचार करणारा असल्यामुळे, सद्वर्तनी आणि प्रामाणिक असल्यामुळं आणि हा विशाल हृदयाचा हा राजा असल्यामुळं त्याच्या राज्यामध्ये प्रत्येक वर्गाला त्यांनी कर्तव्य वाटून दिले. म्हणजे
उत्पादक वर्गाने उत्पादनाचे कार्य करायचं, सैनिक वर्गाने राज्याचं संरक्षण करायचं आणि शासक वर्गाने राज्याचं संचालन करायचं. म्हणजे तिन्ही वर्गाने जर आपापल्या कर्तव्याचं जर पालन जर केलं तर त्या आदर्श राज्यामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही, आणि कुठल्या प्रकारचे संघर्ष निर्माण होणार नाही तर त्या राज्यामध्ये कायद्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही. परंतु कायद्याची प्रासंगिकता प्राचीन काळ असो, मध्यकाळ असो किंवा आधुनिक काळही असो, कायद्याची आवश्यकता नेहमी समाजासाठी भासते. कारण समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे काही लोक असतात. समाज म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. अशा वाईट प्रवृत्तीचे काही लोक असतात. अशा वाईट लोकांना नियंत्रित आणण्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आजही आहे आणि उद्या राहणार आहे. परंतु भविष्यात सुद्धा या कायद्याची प्रासंगिकता राहणार आहे. कायदा आणि संविधानाची आवश्यकता राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर आज असंही एकही राज्य नाही की ज्या देशामध्ये कायदा अस्तित्वात नाही किंवा संविधान अस्तित्वात नाही. परंतु प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये कायद्याचं अवमूल्यन केलेलं आहे. म्हणजे कायदा आणि संविधानाची गरज राहणार नाही. म्हणजे ज्या राज्याचे सूत्र तत्वज्ञानी राजाकडे राहील त्या राज्यामध्ये कायद्याची आवश्यकता नाही असं प्लेटो म्हणतो. पण कायद्याची आवश्यकता आपल्याला आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार. त्यामुळे प्लेटोनी आपल्या आदर्श राज्यात कायद्याचं जे अवमूल्यन केलं आहे तर हे प्रासंगिक नाही आहे. हा अशी एक काही विचारवंतांनी प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेवर टीका केली आहे. प्लेटोनी तत्वज्ञानी राजा निर्माण होण्यासाठी म्हणजे तत्वज्ञानी राजा आणि बुद्धिमान विवेकशील राजे निर्माण होण्यासाठी त्यांनी जे शिक्षणाची पद्धत सांगितली, ही शिक्षणाची पद्धत त्यांनी समाजातल्या सर्व घटकासाठी सांगितली नाही तर समाजातल्या उत्पादक वर्गाला त्यातून टाळलं आहे आणि समाजातले जे शासक वर्ग आहे आणि सैनिक वर्ग आहे ह्या दोन्ही वर्गांना शिक्षणाची पद्धत सांगितली. आता ही जी शिक्षणाची पद्धत सांगितली ही शिक्षणाची पद्धत दीर्घकालीन आणि कंटाळवाणी पद्धत आहे. आणि या शिक्षणामध्ये ज्या सामाजिक विषयाला जे महत्व द्यायला पाहिजे ते सामाजिक विषयाचं शिक्षण न देता त्यांनी जे शिक्षण म्हणजे एखादी तत्वज्ञानी शासक निर्माण होण्यासाठी जे सामाजिक शिक्षण पाहिजे, सामाजिक विषयाचं ज्ञान पाहिजे, ते सामाजिक विषयाचं ज्ञानाचं शिक्षण न देता जे बिनकामी शिक्षण आहेत म्हणजे त्याचं आदर्श राज्यामध्ये त्या शासकाला कोणतंही काम नाही अशा प्रकारचं प्लेटोनी त्या तत्वज्ञानी राजाला शिक्षण दिलं. म्हणजे भूमितीचं शिक्षण दिलं, गणिताचं शिक्षण दिलं, तर्कशास्त्राचं शिक्षण दिलं आणि संगीताचं शिक्षण दिलं, खगोलशास्त्राचं शिक्षण दिलं. अशा प्रकारचं शिक्षण हे तत्वज्ञानी राजाला दिलं. पण या तत्वज्ञानी राजाला राज्यशास्त्राचं शिक्षण पाहिजे, समाजशास्त्राचं शिक्षण पाहिजे. म्हणजे समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत त्या समस्या त्या राजाला समजल्या पाहिजे. त्यासाठी समाजशास्त्राचं शिक्षण असायला पाहिजे, अर्थशास्त्राचं शिक्षण असायला पाहिजे. कारण आपल्या देशाच्या कोणत्या समस्या आणि समस्याच्या निराकरणासाठी कोणत्या प्रकारचे प्लॅनिंग आपण केलं पाहिजे हे अर्थशास्त्रातून समजते. कायद्याचं शिक्षण असायला पाहिजे, लोक प्रशासनाचं शिक्षण असायला पाहिजे. अशा प्रकारचा जे लोक म्हणजे समाज उपयोगी, राज्य उपयोगी जे सामाजिक शास्त्र आहेत अशा सामाजिक शास्त्राचं शिक्षण न देता प्लेटोनी एक भूमिती, गणित, तर्कशास्त्र, खगोलशास्त्र अशा प्रकारचं शिक्षण दिलं. त्यामुळे प्लेटोची ही जी शिक्षण पद्धती हे व्यवहारात उपयोगाची नाही आहे आणि एक दीर्घकालीन आणि कंटाळवाणी शिक्षण पद्धती आहेत. कारण त्या शासकानं आपल्या वयाचा बहुतांश म्हणजे 40 आणि 50 वर्षापर्यंत शिक्षणामध्ये घालवल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारामध्ये खूप कमी होतो. त्यामुळे प्लेटोच्या या तत्वज्ञानी राजावर हे महत्वाची टीका केली आहे काही विचारवंतांनी. दुसरे आहे विसंगत विचारसरणी. आता एकीकडे प्लेटोने राजाला कायद्याच्या बंधनापासून मुक्त केले आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचे बंधन प्लेटोने ठेवलेले नाही आहेत. आणि त्यामुळे प्लेटो एकाकडे तत्वज्ञानी राजावर कुठल्या प्रकारचे कायद्याचं बंधन ठेवत नाही, परंतु संविधानाचे काही नैतिक बंधनं त्या तत्वज्ञानी राजावर ठेवत असतो. त्याच्यामुळे त्याच्या विचारसरणी एक विसंगत विचारसरणी आपल्या प्लेटोच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येते. प्लेटोच्या तत्वज्ञानी राजातील सर्वात महत्वाचा दोष म्हणजे प्लेटोने आपल्या तत्वज्ञानी राजाच्या संकल्पनेमध्ये बहुतांश
बहुसंख्यक जो वर्ग आहेत म्हणजे उत्पादक वर्ग आहेत, ह्या उत्पादक वर्गाला शासनाच्या सहभागापासून शासनाच्या सहभागापासून दुर्लक्ष केलं. त्यांना त्यांना शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळं प्लेटोनी या बहुसंख्याक म्हणजे जो समाजाचा मूळ घटक आहे आणि पूर्ण समाज व्यवस्था ज्या खालच्या घटकावर चालत असते अशा खालच्या घटकाकडे प्लेटोने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. आता दुसरा हा अव्यवहारिक संकल्पना. आता प्लेटोनी ज्या तत्वज्ञानी राज्याची संकल्पना मांडली, ही तत्वज्ञानी राज्याची संकल्पना पूर्ण अव्यवहारिक संकल्पना वाटते. कारण जगामध्ये आज कुठेही अशा तत्वज्ञानी शासकाचं राज्य आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे ही संकल्पना प्लेटोची कितीही चांगली असली तरी पण व्यवहारामध्ये आपल्याला त्याचं व्यवहारात ही संकल्पना आपल्याला आजही दिसून येत नाही आणि प्लेटोच्या कालखंडात सुद्धा ही संकल्पना आपल्याला दिसून आलेली नाहीये. आता प्लेटोच्या तत्वज्ञानी राजाच्या संकल्पनावर मोठ्या प्रमाणात टीका होत असली तरी पण त्याच्यातला काही काल्पनिक भाग जर सोडला तर ही संकल्पना महत्वाची वाटते. कारण प्लेटोनी आपल्या आदर्श राज्याचे सूत्रे हे एखाद्या अज्ञानी व्यक्तीकडे न देता एखाद्या बुद्धिमान व्यक्तीकडे द्यावी, हा जो एक मार्ग सुचवला आहे हा प्रासंगिक आहे आणि हा विचार करण्यालायक आहे. कारण अज्ञानी व्यक्तीचं शासन आणि एक बुद्धिमान व्यक्तीचं शासन याच्यामध्ये फरक असतो. कारण बुद्धिमान व्यक्तीला समाजाच्या समस्या कळतात, समाजाच्या समस्या कळल्यानंतर त्या समस्येच्या संदर्भात तो विश्लेषण करू शकते, त्या समस्येच्या निराकरणासाठी तो उपाययोजना करू शकतो. पण अज्ञानी व्यक्तीला त्या समस्या कळत नाही. त्याच्यामुळे आपण मूर्खाचं शासन किंवा अज्ञानी व्यक्तींच्या शासनापेक्षा बुद्धिमान व्यक्तीचे शासन कधीही चांगलं आहे, चांगला आहे. हा प्लेटोनी जो मार्ग सांगितला हा मार्ग कधीही म्हणजे विचार करण्यालायक आहे आणि त्याच्यावर चिंतन करण्यालायक सुद्धा आणि महत्वाचा आहे. यावर दुमत असण्याचं कारण नाहीये. कारण आपण त्याचं उदाहरण जर पाहिलं, आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं की मनमोहन सिंगाचं उदाहरण. कारण जगामध्ये 2010 ते 9, 10, 11, 12 मध्ये जगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली होती. परंतु ह्या देशाचं नेतृत्व एक बुद्धिमान व्यक्ती, अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग करत असल्यामुळे आपल्या देशाला जे आर्थिक झड पोहोचायला पाहिजे ती आर्थिक झड पोहोचली नाही. आणि आजही आपल्या देशाचे जर प्रधानमंत्री हे बुद्धिमान असते, म्हणजे एखादी अर्थतज्ञ असते, एखादी अमर्त्य सेन सारखे प्रधानमंत्री या देशाचे शासक असते किंवा डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या देशाचे शासक असते, तर आज मोठ्या प्रमाणात आपल्या जे नोटाबंदीमुळे जे झड बसली किंवा कोरोनाच्या कालखंडामध्ये जे आपल्याला झड पोचली, आर्थिक झड पोचली, अशा प्रकारची आर्थिक झड आपल्याला आपल्या देशाला पोचली नसती. म्हणून कोण्या देशाचा शासक हा बुद्धिमान असायला पाहिजे. या संदर्भात प्लेटोनी जो सल्ला दिला किंवा मार्ग सुचवला यावर दुमत असल्याचं कारण नाही आणि तो आपण नाकारू शकत नाही. इथेच आपण प्लेटोच्या जो प्लेटोची जे तत्वज्ञानी राज्याची संकल्पना आहे ही संकल्पना आपण समाप्त करू. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटोची साम्यवादाची संकल्पना समजून घेऊ.